गुड मॉर्निंग ऑल. कसे आहात सगळे? तर आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे जीएसटी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ जीएसटी? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. व्हेरी गुड. हे सारखं फोनवर काय बोलत असते कोणाच ठाऊक. कामावर ध्यान नाही काय नाही, नुसतं गुलगुलू बोलायला पाहिजे. हिला आता काम देऊन असलं तंग होतो का नाही. एक सेकंड सुद्धा कानात हेडफोन खूप सारा वेळ नाही मिळायला पाहिजे हिला. So this goods and service tax was started by the government in 2017. It was founded by subsuming the all 14 taxes in single tax, and that gives a single tax regime in India. स्टॉक टॅली करायचा आहे, कर लवकर. खेळत बसू नको, अजून लय काम आहेत. मी तर कामच करायला ते, खेळायला नाही. हळू हळू. हॅलो हॅलो कृष्णे. अगं बोल की, रेंज मध्ये नाही का? हॅलो कृष्णे, आवाज येतो का? हॅलो. तर या जीएसटी मध्ये जे सेंट्रल आणि स्टेट टॅक्स आहेत याच्याबद्दलची माहिती आपण उद्या घेऊयात आणि आपण उद्या नक्की भेटू. थँक्यू. काय बाय करायचंय पुरीला? एवढा वेळ झाला तरी अजून पत्ता नाही. आणि म्हणते मी अभ्यासाला येळ काढणार आहे म्हणून. कसा येळ काढणार आहे कुणाच ठाऊक. काय रे मुंजा, कृष्णाला ओळखतोयस होय? म्हणजे अजून आलं नाही का ती? नाही आली अजून. योग्य असं ती सीए का फी सोडून तिचं काय होत नसते. मुंजा असं कशा पाय बोलतोयस रे वाईट वंगाळ? हा, आज काय झालंय काय तुला? मला काय होतंय, कृष्णाला काय झालंय ते बघा की. नुसतं काम काम काम. अभ्यास केव्हा करायची ती? आज तिला म्हणलं होतं महत्वाचा क्लास आहे, लक्ष देऊन ऐक, तर क्लासच ऐकला नाही तिनं. काय कुणी बॉम्ब टाकला का काय? कृष्णे, आजपासून परीक्षा उस्तवर तू कारखान्यात जायचं नाहीस, कळलं? का ग, काय झालं? तू आज कलास का केला नाहीस? अगं मामे, आज कारखान्यात लई काम होतं बघ, त्यामुळे ध्यानातच नाही राहिलं. काय करू? मग हे असं रोजच होईल. मग काय तू कायम तिथं कारखान्यात काम करत बसणार आहेस का? तुला एशी व्हायचं आहे ना का? मग घरी बसून अभ्यास कर. तिकडं कामाच्या गडबडीत तुला अभ्यासाला वेळ मिळत नाही. माझा अभ्यास होत नाही असं कोण म्हणलं ग तुला? हे बघ कृष्णे, तुला सीए व्हायचं आहे का आयुष्यभर कारखान्यात चाकरी करायची आहे ही तुझं तू ठरव. कारखाना कशी आहे? काय बाबा, या पसाऱ्यात कुठं गेली? ही बी नाही, ही बी नाही. कपाटानं गिळणी का काय? ही बी नाही. रंजे, साड्या कशाला काढल्या तेवढ्या? अगं माझी ती नाही का मोराच्या किनाऱ्याच्या डिझाईनची, ती साडीच घावना बघ. त्याचं काय आता? अगं इसरलीस वय, गुरुजींनी पुढल्या महिन्यातील तारीख दिलीये. मग परत लगीन घाई सुरू झाली की सकाळी गडबड होईल. त्यासाठी जरा चांगल्या साड्या काढून ठेवूया. आणि हा, अगं त्या पोरीकडे जाऊन आपल्याला बस्त्याचे शालूचे पैसे देऊन यायला पाहिजे. अगं कशाला एवढा खर्च करत बसतेस आणि रीतरिवाज पाळत बसतेस? तुझ्याच एखादी शालू दे की. अगं तू काय अक्कल बिक्कल घाण टाकलीस का काय? रायाची पहिली बायको मरणार आहे फक्त आपल्याला माहिती आहे. आणि हे ध्यानात ठेवून जर आपण काम केलं तर बाकीच्यांना संशय नाही येणार होय. रायाच्या पत्रिकेतील दोषाबद्दल कुणाला काही कळल असं वागायचं नाही, कळलं का? होय होय. रंजे, लईच भारी डोसकं चालतंय बघ तुझं. आहे हे आहे एवढ्या साड्या. तुम्ही दोघे कुठं बाहेर निघालाय काय? हो, बाहेरच जायचंय. बसण्यासाठी. बस्त्यासाठी? कुणाचा बस्ता?
अरे कुणाचा म्हणून काय विचारतोस? तुझा आणि अंतरेचा. वय वय. तुझ्या होणाऱ्या बायकोच्या वटीत शालूचे पैसे देऊन येते, म्हणजे तिला हवा तसा शालू पसंत करून घेईल ती. असं आहे होय. बरं तुमच्यावर मला बी यावं लागेल का? मी लगेच आलो कपडे बदलून. हा अरे तुझं काय काम आहे तेव्हा? आम्ही बाया माणूस घेतो की बघून. तू जा आपलं तुझ्या कारखान्याच्या कामासाठी. होय होय, मावशी बरोबर बोलतीय. तुझा आपला कामाला. आणि काय र, लगीन झाल्यावर परत हायच की दोघ जण एकत्र. वाचलो बघुली आपण आज. आज जर का रायाला कळलं असतं ना की आपण त्याच्या लग्नासाठी अंतरीचा नाही दुसऱ्या पोरीचा विचार करतोय, तर लई अवघड झालं असतं बघ. होय बाय. अरे देवा, राया काय हाका मारत होता ते इचरायचंच विसरून गेले. काहीतरी महत्वाचंच काम असेल. थांब मी आले बघून. वय वय, अजून गेला नसेल बघ, जा. गुली 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 गुली. कृष्णे, अय अय, कृष्णे, तुला माहित आहे का आपल्याला 100% सीएच्या हाताखाली काम करावं लागणार आहे. ओ अय, अगं काहीच पर्याय नाही आपल्याला दुसरा. पण सी अजून लय लांब आहे, तालुक्याला आहे. लय महत्वाचं असते का? मी तुला डिस्टर्ब करतोय का? रागवले बाबा ते आपल्यावर. का? काल तुम्हाला सांगितलंच नव्हतं का तिने क्लास केला नाही ते, म्हणून मी तिला म्हणलं की आधी शिक्षण आणि मग कारखाना. त्याचाच राग आलाय बाबा तिला. असं आहे वय. ते आताच्या आठ माघार घ्यावं. आम्हाला जनरल नॉलेज शिकायसाठी काम करत करत शिकावं लागणार आहे. अशी आट आहे. घाला बरं राखते जा. कृष्णे, तुला रागवायचा पण हक नाही मला. हा मामे, जा तू कारखान्यात, पण अभ्यासातलं लक्ष अजिबात कमी होऊ द्यायचं नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव. एक काय 1000 गोष्टी ध्यानात ठेवीन आता. जर का तू यशी झाली नाहीस ना तर मी तुझ्या कायमची रागवीन. एसी नाही ग, सीए सीए. हॅलो पप्या. हा बोल की राया. त्या ऋतिकला घेऊन मशीनच्या बाहेरच्या बाजूला ये बरं जरा. हा हा. दादा काय झालं, बोलवलं? काल तोंड वर करून त्या डीलरला सांगितलं ना 4 दिवसात ऑर्डर पुरी करतो म्हणून. हा दादा, होईल की मग. तिकडे बघ, डोळं फाडून बघ. अजून 20% काम बी पुरं झालं नाही. काय कारखान्याचं हसं करायचंय तुला? अरे दादा होईल, ना काळजी करू. आणि तसं 12 दिवस आहे की आपल्याकडे. कामगारांना जास्त काम करायला सांगू नको, टेन्शन घेऊ. होईल सगळं. करू बघू होईल. या गोष्टी कारखाना चालत नसतो ऋतिक. अरे पण दादा 4 दिवसाचा वायदा केला तू पार्टीला. त्याच्या आधी किती टक्के काम झालं हे चेक केलं का? कधीपर्यंत होईल याचा अंदाज घेतलाय का? सगळं फक्त हवेतच? अरे दादा होईल. मला कारण नकोय. आजच्या आज 50% काम पुरं झालं पाहिजे. ती बी कुठल्या कामगारावर न रागवता, न खेकसता. करायचं वेगळाच अवतार बघायला मिळाला आज. कृष्णे, थँक्यू. थँक्यू कशापाई? काय नाही ग, तू मामीचा राग सोडला आणि परत तुमच्या दोघीची गट्टी जमली. राया म्हणतोय ती बरोबर आहे. इतक्या लवकर ऑर्डर कशी पूर्ण होणार आहे? अरे पप्प्या, तुला कळणार अरे अर्धी हात कारखान्याची वापरायची आणि अर्धी हात केमिकलची. झाली डील पूर्ण, संपला विषय.
अरे पप्या, रायाने कारखान्यातलं काम करण्यालाच लावून ठेवलं नाही कर. बघ की म्हणजे लोक कारखान्यात कामाला येतात की गप्पा हाणायला येतात हेच कळत नाही. काय कृष्णा, आता उशीर होत नाही तुला जायला? ए अजून 10 मिनिट वेळ आहे. थांब, त्या 10 मिनिटात आम्ही गप्पा मारून आता दांड्या खेळू. तुम्हाला काय करायचंय? बस म्हणजे काय करतोय तू? छान बस की लाग ना रो. तू माझा तुला नाही कर. तुला मंडईत जायला उशीर होत. फेक तिकडं. बस इकडे चल. मंडईत जायला लवकर चल. काय म्हणते कळा नाही काय? निघ. ए अरे पप्प्या, तू बाहेर भेट रे, तुला दाखवतो. लय मात चढला रे या दोघांना. ही तर लय नाटकं करायला लागली. नुसती फोनवर असते. कोणाशी बोलते रे? ती माहित नाही, पण कोणाबरोबर तरी जंगाट चालू बरं काहीच. काय मुंजा बरं तर नसेल ना? हे ह्या नारसाळ्यावर असं वय दुसरंच कोणतरी असेल. कोण असेल? ती तर शोधावं लागलं आता आपल्याला. गुले ते ताट घे, तेवढं रिवाजाचं करून घेऊया. सविता, यो आमच्याकडनं प्रेमानं दिलेला शालू आहे. नेस बर का. फॅशन जरी बदलली असली तरी ह्यात आपला मान आणि परंपरा आहे. होय. माझी पोरगी शब्दाबाहेर नाही जायची. बसवायचं, मी घोडाचे घेऊन येते. रंजे, मी बी जरा आज जाऊन घर बघून येते. गुले, आता कसलं नाटक लावलंयस? अगं बरं असतंय. अहो जावा की, बघा की घर. वय वय, येते मी जाऊ. बघ ना ग, केवढा भारी शालू दिलाय त्यांनी. बघ माझी बाय, ती आमच्याच्यानं देणं झालं नसतं बघ तुला, पण तुझ्या नशिबात सुख आहे बघ. आता ही सुख हाय का नाही तिच्या नशिबात? ही पत्रिका बघितली असती तर कळलं असतं. बघितली का पत्रिका? कशा आलू बघून पाक समद इसरूनच गेला. आता एवढं समद जुळून आलंय आणि अचानक जर पत्रिकेत काय दोष निघालाच तर? आज बघतो आम्ही पत्रिका. बघा आता. ये, समद्यांना साखर दे आणि पाया पड. हा, पाहुणी बाई येतो बर का. रंजे, वाईस थांब की. त्यांचं घर कसं व्यवस्थित ठेवलंय हे बघायसाठी मी आत गेली का नाही, तर त्या माया लेकींचं लई खुसूर फुसूर चाललं होतं. त्या पोरगीची आई पोरगीला काय म्हणत होती माहित आहे का? म्हणत होती इदाते म्हणून नाचते ती, पण कशाचं काय बडा घर आणि पोकळवासा हाय. इदात्यांचा मानाचा शालू हाय म्हण, पर किस्ता हलका शालू दिलाय अशी म्हणत होती बाई ती. तरी मी तुला म्हणत होते तुझाच एखादा जुना शालू घे आणि देऊन ये म्हणून, पण नाही, तुला लई कंड. अगं एकदा सोयरीक जुळून जाऊ देत. लगीन झाल्यावर त्या पोरीचं काय होणार आहे माहितीये का नाही आपल्याला. मग त्यासमोर हे चिडणं रागवणं काय हाय का? चल. These are the regular topics. May I come in, sir? Yes. सॉरी थोडा उशीर झाला. Okay. So our next topic for today's discussion is a depreciation. So what this depreciation? कृष्ण त्रास सुरू झाला बरं. हा बोल रे मुंजा.
कृष्णा गोडाऊन मध्ये जा. तुला रायने तिकडे पाठवायला सांगितले. तिची नवीन ऑर्डर आली ना ती बघ आणि आपला माल किती वापरता येईल त्याचा रिपोर्ट करून राहायला सांग. ठीक आहे. हॅलो. हां. आता वापर फोन किती वापरायचंय ती. ए काय चाललंय? काय रे फोन सायलेंट ठेवायचा कळत नाही, लक्षात येत नाही. इकडे देतो फोन. एवढ्या वेळा सांगितलं की फोन हे करू नका. इकडे इकडे दे, इकडे दे फोन, इकडे दे. आव नको ना सर, माझं पप्पा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. माझ्या डोक्याला टेन्शन आलंय. पप्पा व्हेंटिलेटर वर द्यायचं. अरे मग तू आला नसता तरी चाललं असतं की. सर माझ्या वडिलांची मी सीए व्हावे अशी लई इच्छा आहे, म्हणून आलो सर. मी कधी अभ्यास पण बुडवत नाही आणि मी कधी क्लास पण बुडवत नाही. अरे वडील दवाखान्यात असताना तू क्लासमध्ये येतोयस. व्हेरी गुड. बस बस तू. अरे सगळ्यांनी जरा आदर्श घ्या याचा जरा. आत येऊ का सर? ये. सर, ज्या हळदीची आपल्याला ऑर्डर पूर्ण करायची होती ना त्या हळदीची पोती कमी राहिलीत बघा. ऋतिकला तेच सांगत होतो मी. आपल्याकडे किती आहे कसं आहे ते चेक कर आधी. मला तर वाटतंय 4 दिवसात आपण ही ऑर्डर पूर्ण नाही करू शकणार. मोठ्या तोंडाने त्या डीलरला सांगून बसलाय. कसं करणार आहे काय माहिती. काय विचार करतेस? सर कसं आहे बघा, तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल पण एक सांगू का? सांग की. इतक्या कमी वेळात एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करून दाखवली गेली तर त्यात भेसळ होण्याची शक्यता आहे. आपल्याला यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. विद्या कारखान्यात नवीन हळदीचं सॅम्पल घेऊन ये. म्हणजे बरोबर आहे तुझं कृष्ण. लक्ष ठेवलं पाहिजे आपण. मी बघतो काय करायचंय ते. ठीक आहे. कृष्णा तुझा आता. तू का आलायस इथं? काय नाही ते तिकडे कारखान्यात ऑर्डरचं काम कुठवर आलंय? माणसाची फोनवर बोलत बसल्यावर कशी ऑर्डर पूर्ण होणार आहे? कुणाबद्दल बोलतोस? कृष्णाबद्दल. ती सारखी फोनवर बोलत बसलेली असती. ती तिच्या कामात एकदम परफेक्ट आहे. तिची चूक नाही. पटतंय मला पण वान नाही पण गुण लागतोच की. पप्या आता नीट सांगतोय का काय झाले? अरे राया ते कृष्ण फोनवर बोलत असते. तिचं बघून आता सगळीच फोनवर बोलत बसलेली असते का? पटतंय तुझं? मग आता काय करायचा विचार आहे तुझा? आता आपण एक नवीन नियम काढू. कारखान्यात काम करताना कुणीच मोबाईल वापरणार नाही. ती चालतंय. सांगून टाक सगळ्यांना. हॅलो. हॅलो. हा हॅलो. अगो घालवला ना माझा बॅलन्स वाया. आता काय करू मग? गवदरनं फोन लावतो एकदा उचलूनच टाकला मग. अगं ह्या फोनने मला आज चांगलंच गोत्यात आणलं असतं. लय लटकवलं असतं. का रे काय झालं? मग काय केलंस तू? मला सांगावं लागतं. लगेच शब्द फिरवला. ए झालं काम आपलं लगेच.
उद्या लय महत्वाची परीक्षा आहे, फोन चालू ठेव नाहीतर माझ्या डोक्याला काहीतरी शॉर्ट करशील. माझा 24 तास फोन चालू असतो, तू कधी बी कर फोन. काय ओके चला. चला.